तुम्ही कधी असा विचार केला आहे का की तुमचे किती निर्णय खरोखर तुमचे असतात? धक्कादायक गोष्ट म्हणजे तुमचा मेंदू अनेक निर्णय आधीच घेतो आणि मग तुम्ही त्या निर्णयाला कारण शोधता. म्हणूनच लोक चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात, चुकीच्या ठिकाणी पैसे गुंतवतात आणि नंतर पश्चाताप करतात. पण जर तुम्हाला समजलं की तुमचा मेंदू नेमका कसा काम करतो, तर तुम्ही आयुष्यातील अनेक मोठ्या चुका टाळू शकता. आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला. त्या पुस्तकाचं नाव आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा चॅलेंज देणार आहे जो तुमचे निर्णय अधिक स्मार्ट बनवू शकतो. हे पुस्तक लिहिलं आहे डॅनियल कानमन यांनी. ते एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी आयुष्यभर एकाच प्रश्नाचा अभ्यास केला: माणूस निर्णय कसा घेतो आणि तो नेहमी तर्कशुद्ध असतो का? संशोधनानंतर त्यांना एक गोष्ट समजली: आपण स्वतःला जितकं हुशार समजतो तितके आपण नसतो. आपला मेंदू अनेक वेळा शॉर्टकट वापरतो आणि हे शॉर्टकट आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. हे पुस्तक जगभरात लाखो प्रतींमध्ये विकले गेले आहे आणि आजही निर्णय घेण्यावरील सर्वात प्रभावी पुस्तकांपैकी एक मानले जाते. चला तर मग या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचे धडे समजून घेऊया. लेसन नंबर 1: 2 विचार प्रणाली. लेखक सांगतात, आपल्या मेंदूमध्ये 2 प्रकारच्या विचार प्रणाली असतात. पहिली म्हणजे फास्ट थिंकिंग. ही जलद असते, भावनिक असते आणि कोणतीही मेहनत न घेता काम करते. दुसरी म्हणजे स्लो थिंकिंग. ही विचारपूर्वक काम करते, वेळ घेते, पण जास्त अचूक असते. उदाहरण पाहूया. कोणी विचारलं 2 अधिक 2 किती? उत्तर लगेच येईल 4. पण कोणी विचारलं 27 गुणिले 43 किती? आता तुम्हाला विचार करावा लागेल. पहिल्या प्रश्नात फास्ट थिंकिंग वापरलं, दुसऱ्या प्रश्नात स्लो थिंकिंग. आता हेच आपल्या आयुष्यात घडतं. समजा तुम्ही पुण्यात फ्लॅट बघायला गेलात. पहिल्याच मिनिटाला फ्लॅट आवडला. मन म्हणतं हा फ्लॅट घ्यायचा. हा फास्ट थिंकिंग आहे. पण लोन किती? परिसर कसा? भविष्यात किंमत वाढेल का? हे तपासणं म्हणजे स्लो थिंकिंग. मोठे निर्णय घेताना नेहमी स्वतःला एक प्रश्न विचारा: ही भावना वापरतोय की विचार? लेसन नंबर 2: ओव्हर कॉन्फिडन्स ट्रॅप. आपल्यापैकी बहुतेक लोकांना वाटतं की आपण सरासरीपेक्षा जास्त हुशार आहोत. पण गंमत म्हणजे बहुतेक लोक असं समजतात. यालाच ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतात. समजा एखाद्या व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये 2 वेळा नफा कमावला. तो स्वतःला तज्ज्ञ समजू लागतो. मग तो मोठी रिस्क घेतो आणि अनेकदा नुकसान करतो. कारण आत्मविश्वास वाढलेला असतो, पण ज्ञान वाढलेलं नसतं. जेव्हा तुम्हाला एखादा निर्णय अगदी बरोबर वाटत असेल, तेव्हा स्वतःला विचारा: मी चुकीचा असू शकतो का? हा एक प्रश्न मोठ्या चुका वाचवू शकतो. लेसन नंबर 3: अँकरिंग इफेक्ट. तुम्ही कधी एखादी वस्तू घेताना पहिल्या किमतीच्या प्रभावाखाली आला आहात का? समजा एखाद्या फ्लॅटची किंमत सांगितली 1,50,00,000. नंतर विक्रेता म्हणाला तुमच्यासाठी 1,20,00,000. तुम्हाला ती ऑफर स्वस्त वाटेल, पण खरी किंमत 90,00,000 असू शकते. पहिला आकडा तुमच्या मेंदूत बसला. त्यालाच अँकरिंग म्हणतात. पहिली माहिती म्हणजे अंतिम सत्य नसतं. नेहमी तुलना करा, संशोधन करा, मगच निर्णय घ्या. लेसन नंबर 4: लॉस अव्हर्जन. मानसशास्त्रातील हा सर्वात मनोरंजक नियम आहे. तुम्हाला 1000 रुपये मिळाले तर आनंद होईल, पण 1000 रुपये हरवले तर दुःख जास्त होईल. म्हणजेच नुकसानाचं दुःख फायद्याच्या आनंदापेक्षा मोठं असतं. म्हणून लोक तोट्यातील गुंतवणूक विकत नाहीत. म्हणून लोक चुकीच्या नोकरीत अडकून राहतात. म्हणून लोक चुकीच्या निर्णयाला चिटकून राहतात. कधीकधी नुकसान स्वीकारणं हेच सर्वात फायदेशीर ठरतं. लेसन नंबर 5: अवेलेबिलिटी बेस. आपण जे वारंवार पाहतो तेच जास्त खरं वाटतं. जर तुम्ही रोज अपघाताच्या बातम्या पाहिल्या तर बाहेर जाणं धोकादायक वाटू लागेल. जर सोशल मीडियावर एखादी गुंतवणूक सतत दिसत असेल तर ती फायदेशीर वाटू लागेल. पण वारंवार दिसणारी गोष्ट नेहमीच खरी असेल असं नाही. निर्णय भावना पाहून घेऊ नका, डेटा पाहून घ्या, तथ्य पाहून घ्या. लेसन नंबर 6: प्लॅनिंग फॉल्सी. आपण वेळेचा अंदाज नेहमी चुकीचा लावतो.
विद्यार्थी म्हणतो उद्यापासून अभ्यास सुरू करेन. कर्मचारी म्हणतो हा प्रोजेक्ट 10 दिवसात पूर्ण होईल. पण वास्तव वेगळं असतं. कामाला जास्त वेळ लागतो, अडचणी येतात आणि योजना बिघडते. पुढच्या वेळी जेवढा वेळ वाटतो त्यात 50% अधिक वेळ जोडा. तुमचं नियोजन जास्त वास्तववादी बनेल. लेसन नंबर 7, निर्णय घेण्याचा सुवर्ण नियम. या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे, महत्त्वाचे निर्णय भावनेवर घेऊ नका. विचार करा, माहिती गोळा करा आणि मग निर्णय घ्या. लेखक म्हणतात, चांगला निर्णय म्हणजे चांगली प्रक्रिया आणि चांगली प्रक्रिया दीर्घकाळ चांगले परिणाम देते. निर्णय घेण्यापूर्वी 4 गोष्टी लिहा: फायदे, तोटे, जोखीम आणि पर्याय. आता प्रश्न आहे, हे प्रत्यक्ष आयुष्यात वापरायचं कसं? पहिली सवय, 24 तास नियम. मोठी खरेदी करण्यापूर्वी 1 दिवस थांबा. दुसरी सवय, डिसिजन जनरल. महत्त्वाचे निर्णय लिहून ठेवा, नंतर परिणाम तपासा. तिसरी सवय, सेकंड ओपिनियन रूल. मोठ्या निर्णयापूर्वी एका विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या. आता तुमच्यासाठी 7 दिवसांचा चॅलेंज. पहिला दिवस, घाईत घेतलेले निर्णय लिहा. दुसरा दिवस, एका निर्णयाचे फायदे आणि तोटे लिहा. तिसरा दिवस, सोशल मीडियावरील माहिती तपासा. चौथा दिवस, एक खरेदी पुढे ढकला. 5वा नियम, एक चुकीचा निर्णय विश्लेषित करा. 6वा दिवस, तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आणि 7वा दिवस, संपूर्ण आठवड्याचा आढावा घ्या. चला, या संपूर्ण पुस्तकाचा सारांश 3 वाक्यात समजून घेऊया. पहिली गोष्ट, तुमचा मेंदू नेहमी तर्कशुद्ध नसतो. दुसरी गोष्ट, भावना तुमच्या निर्णयावर मोठा प्रभाव टाकतात. आणि तिसरी गोष्ट, योग्य विचार करण्याची सवय लावली तर आयुष्य बदलू शकतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये सांगा तुम्ही सर्वात जास्त कोणती मानसिक चूक करता. आणि अशाच जगप्रसिद्ध पुस्तकांच्या मराठी सारांशासाठी बुक क्रांतीला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲटॉमिक हॅबिट्समधील अशा सवयी ज्या तुमचं आयुष्य दररोज 1% बदलू शकतात. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासोबत.